माय माऊली नमस्कार. पौष मास शुद्ध दुर्गाष्टमी ते पौर्णिमा शाकंभरी देवी महोत्सव निमित्त आपण शाकंभरी महात्म्य अभिवाचनातनं श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. ओम श्री शाकंभरी दैवे नमः. ओम श्री कुलस्वामिनी दैवे नमः. अध्याय पहिला व दुसरा आपण अभिवाचनातनं श्रवण करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी गिरिजासुताः. प्रार्थितो मी तुझ आता, सहाय्य करावे ग्रंथ लिहिता, सर्व विघ्ने नाशुनी. आदिशक्ती महामाये, शांभवी शंभुप्रिय, बनशंकरी प्रेम भावे, रक्षिया बालका. गृहस्थानी माता पिता, लक्ष्मी सरस्वती देवता, तयासी वंदन करोणी आता, जातो शरण तयासी. प्रपंचाचे तीन गुण, उत्पत्ती स्थिती लय जाण, आहे क्षणभंगुर जीवन, म्हणून पुण्य साधावे. जैसा गरुड झेपे सर्पावरी, लक्ष ठेवणी स्वाहा करी, तैसा काळ उदरपूर्ती करी, नाही चुकले देवादिका. प्रपंच म्हणजे मृगजळ, ते नव्हेची गंगाजळ, मूर्खपणे धावती सकळ, आत्मनाशन करीती. पाप उपजे अहंपणाने, संसार नाश मूळपणाने, नरक प्राप्ती भक्तीने, जाणून दुर्गुण सोडावे. कर्पूर लाविता अग्नी, ती जाई जळोनी, पापे नाशती चिंतनी, करिता प्रभू देखेवा. परीस लाविता लोहासी, सुवर्ण होये बावन कसी, शरण जाता शक्तीसी, दुःख न होतसे. जीवन विन जीवन, भक्ती एची साधन, करिता शक्तीचे चिंतन, अनंत कोटी तारेल. विकल्पाने दंभ वाढते, सुख स्वप्न विरून जाते, दुःख दारिद्र्य पाठी लागते, जाना दोगती निश्चित. मन आणि शुद्ध भावना, नसावे विकल्प काही मना, तेने होईल पूर्ण कामना, स्वर्ग सुख लाभते. असते कमळ पाण्यावरी, परी पाण्याशी स्पर्श न करी, ध्यास करी एकची अंतरी, व्हावे न प्रभू चरणे. तोल न सुटावा मनाचा, ध्यास लागावा भक्तीचा, करिता चिंतन शक्तीचे, मोक्ष प्राप्ती निश्चित. भक्ती म्हणजे शुद्ध मन, साधना म्हणजे आचरण, करिता दोघांचे मिलन, हाची मोक्ष जाणावे. कलियुगी धर्म आणि जाहाले विप्रे, आचार धर्म सोडिले, विषयासक्ती तल्लीन झाले, बुडाले सुख दुःख सागरी. म्हणून कास धरावी भक्तीची, उपासना करावी शक्तीची, वाट धरावी मोक्षाची, त्यागुणी मोह दंभ. जैसा भाव तैशी भक्ती, तैसेच लावे फळप्राप्ती, प्रसन्न करोनिया चित्ती, ईश्वरासी भजावे. आयुष्य आहे स्वल्प नरासी, करून ठेवा पुण्याच्या राशी, प्रार्थना करीतो तुम्हासी, जावे शरण शक्तीला. शिदोरी पुण्याची असता, मग का करावी यमाची चिंता, शक्ती आणि विघ्नहर्ता, नेईल मोक्षा निश्चय. जावे कोणासी शरण, कोण करील पापाचे क्षालन, करावे कुणाचे आराधन, तेने मुक्ती लाभेल. कोल्हापूर आणि तिलकवन, हे शक्तीचे मूळस्थान, करिता तयाचे आराधन, स्वर्ग सौख्य लाभेल. सेवक म्हणे ऐक भक्ता, सांगतो शक्तीची सुरसकथा, ऐकता पठन करिता, होईल सायुज्य पद प्राप्त, होईल सायुज्य पद प्राप्त. पूर्वी करिता पठन विष्णूने, प्रगटली भगवती शांत रूपाने, नटली होती भूषणाने, पाहुन विष्णू चक्रावले. रती बुद्धी कीर्ती धृती, मेधा श्रद्धा स्वाहागती, क्षुधा निद्रा देवी असती, वामभागी शक्तीच्या. स्वदा दया तुष्टी पुष्टी, लज्जा क्षमाया सर्व शक्ती, जंभा तंद्रा दक्षिण भागी असती. अवलोकन केले विष्णूने, चित्त विस्मयाने व्याप्त झाले, सर्वजणी कोठून उद्भवले, माझ्या सवरी काशवल जमले, काही न सुचे विष्णूला. शक्तीवरे विष्णूला, जग उत्पन्न मीच केले, सात्विक शक्ती वदती मजला, ती सामोरी आहे तुझ पुढे. तू ध्यान करीसी सगुण रूपाचे,
ज्ञान नाही निर्गुण रूपाचे, मन झाले शाशंक तुमचे, ते हरायामे प्रगटले. सर्व खलविद मे आम नान्यम अस्ति सनातम, करिता अर्धश्लोकी भागवत पठण ब्रह्मनिरसन होईल. देवीचे उपदेश ऐकिले, अर्धश्लोकी भागवत धारण केले, ते हृदय मंदिरी ठेविले. विष्णू मनन करी सदैव, विष्णू जप करी आद्य शक्तीचे, कल्याण स्वरूप भगवतीचे. विचलित मन झाले ब्रह्माचे, पुषे प्रजापती विष्णूला. प्रभो तुम्हीच आम्हा श्रेष्ठ वाटले, मग हे जप कोणाचे आरंभेले. कुण्या स्मरणाने मन प्रसन्न झाले, ते सांगावे मज तुम्ही. ब्रह्माजी सर्वांची आद्यशक्ती, ते हो झाली आपुली उत्पत्ती. आहे स्वामी चैतन्य शक्ती, तिचीच प्रार्थना करीतो मी. होता प्रसन्न ही शक्ती, पुरुषांना मिळते मुक्ती. सनातन विद्या हिलाच म्हणती, संसार बंधने सुख मिळे. ही कथा अति सुरस, वसंताने सांगतली तुम्हा भक्तास. आता दुसरी कथा ऐकोने समरस, सुखी व्हावे श्रोते हो, सुखी व्हावे श्रोते हो. प्रथम अध्याय समाप्तम. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. मानसपुत्र ब्रह्माचा मंत्र आरंभेला भुवनेश्वरीचा, भावतृप्त करण्या पुत्राचा. अवतरली आदिशक्ती, रूपयेसे नाहाळिले, चरण कमळी मस्तक ठेविले, देवभान विसरले. प्रसन्न मूर्ती पाहुनी ब्रह्मस्वरूपिणी म्हणाली, माझी आठवण का केली, आस कोणती उद्भवली. पाहिजे ते मागावे, हरी आणि विष्णूची, माते अवस्था पाहावे त्याची. प्राप्ती हो दे शक्तीची, आंबे तुझ विनवितो. वदे देवी हे बाळा, शक्ती उपवास हरिहराने केला, तेने दुःख प्राप्त झाले. अपराध करू नये, कृपा होईल शक्तीची तयावरी. शक्ती जन्म घेईल क्षीरसागरी, प्राप्त होईल शक्ती हरिहरावरी. माया बीज मंत्र जपता, विराट अथवा सौम्य रूपाचे, सर्वटाई वास्तव सती. आमुचे सदैव ध्यान करावे, रूपाचे भेदाभेद न करावे. ऐसे सांगोनी शक्ती, गुप्त झाली ती दक्षागृही अवतरली. मंगलवादे दुदुंबरी, आनंदले त्रिजग. ती जटाई ज्ञान असल्याने, दक्षाने सती नाम ठेविले. तिला शंकरासी अर्पिले, शक्ती प्राप्त झाली शंकरा. दक्षाचे दैवयोग आकळी, सती अग्नीत दग्ध झाली. पुनरपी शक्ती नष्ट झाली, दुर्वास ऋषी कारणे. भगवती दर्शना दुर्वास गेले, माया बीज मंत्र आरंभिले. शक्तीचे मन आनंदिले, दिली पुष्पमाळ दुर्वासा. दुर्वास दक्षागृही आले, सती चरणी मस्तक ठेविले. दुर्लभ माला कैसे प्राप्त झाले, कुसे दक्ष मुनीला. सदगती तंतकरणाने, वरती मुनी प्रेमाने, निरुपम प्रसाद दिला देवीने. माझी भक्ती पाहोने, विनवी दक्ष मुनीला. द्यावे मजई प्रसाद माला, तेने आनंद होईल मजला. निराशा माझी करू नये. दुर्वासे दक्षिण जाणिले, त्यास पुष्पमाला अर्पिले. दक्षाने शयन मंदिरे नेऊन ठेविली, मन प्रफुल्ल झाले. पापवासना उद्भवली, सती विषयी द्वेषबुद्धी झाली. सती योगाग्निदेव समर्पेली, तेज प्रकटले हिमालये. शंकर कोपाय मन झाला, त्रैलोक्याचा प्रलय झाला. भद्रकाली वीरभद्र अवतरला, करिनाश त्रैलोक्याचे. शंकर परम खिन्न झाले, सती वियोगी शोक करू लागला. सती देह योगाग्नीमध्ये पाहिला, देहा घेतले खांद्यावरी. शंकर भ्रमिष्ट झाला, हे सती म्हणून लागला. नाना प्रदेशे फिरू लागला, चिंतेत पडले सर्व देव. विष्णूने धनुष्यबाण घेतले, सती अवयव चेंदून टाकिले. ते ठाई ठाई पडले, ते शंकरराये नाना रूपे. करीत सेवा शक्तीची, प्रच्चरण करावे माया बीजी. तेने हानी होईल दुःखाची, होती विलीन ब्रह्मरूपी. जेथे गौरीचे मुख पडले, वाराणसी क्षत्र उद्भवले. विशालाक्षी नाव ठेविले, नैमिषी वदती लिंगधारिणी. प्रयागी ललिता गौरी, कामुकी गंधमादनावरी. कुमुरा दक्षिण मानसरोवरी, उत्तरकाय मानसी विश्वकामा. गोमांतकी गोमती देवी, मंदरावरी कामचरिणी देवी.
चैत्र रथावरी मोत्कटा देवी हस्तिनापुरी जयंती कान्यकुब्जावरी गौरी रंभामलयगिरी कीर्तिमती एकाग्र पीठावरी विश्वेश्वरी विश्वक्षत्री पुष्करतीर्थी पुराहता म्हणती हिमालयी मंदावदती सन्मार्गदाविनी केदारी बोलती गोकर्णी भद्र कालिका भवानी स्थानेश्वरी बिल्वपत्रिका बिल्व तीर्थावरी माधवी श्रीशैलावरी म्हणती भद्रा भद्रेश्वरी वरा शैलावरी जया कमला कमलालया रुद्राणी रुद्रकोटिया काली असे कालिंजरी शालिग्रामी महादेवी शिवलिंगी जलया प्रिया देवी महालिंगी कपिला देवी महाकोटा मुकुटेश्वरी कुमारी मायापुरी लतिंकांबा संतानपुरी विमला पुरुषोत्तम तीर्थावरी असे मंगला गये मध्ये सहस्राक्षावर उत्पलाक्षी महोत्पला हिरण्याक्षी विपाशा तिरिविमोक्षी पंडुवर्धिनी पाडला नारायणी सुवर्षिणवरी देवी चित्रकुटी रुद्रसुंदरी विपुला विपुलस्थानकावरी कल्याणी वसे मलयाचली एकवीरा सह्याद्रीवरी चंडिकारी चंद्र डोंगरावरी रामतीर्थी रमणा सुंदरी मृगावती यमुना पदे कोटवी कोटी तीर्थी वासकरी त्रिसंध्या गोधा तिरावरी सुगंध माधवनांतरी गंगाद्वारे रती प्रिया शिवानंदा शिवकुंडस्थानी द्वारावती रुक्मिणी राधाराई वृंदावणी मथुरेमध्ये देवकी पाताळलोकी परमेश्वरी सीता चंद्रकुटावरी विद्वनासिनी विद्याद्रीवरी करवीर क्षत्री महालक्ष्मी विनायक क्षत्री उमादेवी वैद्यनाथी अरोंगे देवी महाकालावरी महेश्वरी असे अभया उष्णतीर्थी नितंबा विद्य पर्वतावरी मांडला मांडव्यावरी स्वाहाराहे महेश्वरी चन्नलचखंड क्षत्री प्रचंडा चंडिका अमरकंटकावरी वरारोहा सोमेश्वरी पुष्करावर्ती प्रभाज्ञानगरी सरस्वती पिढी देवता पारावाश समुद्रतीरी महाभागा महालयावरी प्रयोष्णीमध्ये पिंगलेश्वरी कृतसोची सिंह तिलकवणी वसेशांकरी उत्कलावर्तनावरी ललमुद्रा शोण नदी तिरी सिद्धवणी माता वसे लक्ष्मी अनंगा व्रताश्रमवरी विश्वमुखी जालंधरी तारा किष्किंद पर्वतावरी पृष्टिवसे दासवनी मेघा काश्मीर मांडली भीमा देवी हिमाद्री चली तुष्टी विश्वेश्वर क्षत्राजवळी कपालमोचने शुद्धी असे कायवरोहिणी माता देवी शंखद्वारी धरा देवी पिंडार काटाई धृती देवी चंप्रभावी कलावसे अच्छद सरोवरी शिवधारिणी अमृता सारख्या वसे वेणी उर्वशी वसे भद्रिकावणी उत्तर कुरु औषधी वसे कुशाग्रीमध्ये कुशोदका मन्मथमध्ये कूटका सत्यवाहिनी कुलक्षत्रका वंदनीया अश्वत्थ क्षत्री कुबेरा गृही निधी देवी वेदमुखी गायत्री देवी शिवा सान्निधी पार्वती देवी वसे इंद्राणी देवलोकी ब्रह्मामुखी वसे सरस्वती मातृकाटाई वैष्णवी वदती प्रभा सूर्यबिंबी धाती राई शक्ती सर्वातरी अरुंधती शक्ती सती मध्ये तिलोत्तमासे स्त्रियांमध्ये ब्रह्मकला राई चित्तामध्ये सर्व जीवी शक्ती वसे जो करील शक्ती नामस्मरण करील जगदंबेचे पूजन मानव मुक्ती होय पापातून प्रसन्न होय शक्तितया ही कथा ती सुरस संताने सांगते तुम्हास आता तिसरी कथा ऐकोनी समरस व्हावे सर्व श्रोते हो. श्री कुलस्वामिनी नमस्तुभ्यं श्री कुलस्वामिनी नमस्तुभ्यं शाकंभर्यास्तु कवचं सर्वरक्षाकरं नृणां यत्र कस्याचिदाख्यातं तन्मे कथय षण्मुखः तन्मे कथय षण्मुखाः.